आपल्या महाराष्ट्रात फिरण्यासाठी किंवा ट्रेक करण्यासाठी किंवा दर्शनासाठी खूप प्रसिद्ध ठिकाणं आहेत आणि जिथे गेल्यानंतर खरोखरच खूप आनंदाची प्राप्ती होते. तसेच एक माझं खूप आवडीचं ठिकाण म्हणजे मांगीतुंगी. मांगीतुंगी किल्ला हा नाशिक ते सटाणा मार्गे ताहाराबादवरून भिलवड या गावापर्यंत 125 किलोमीटर आहे. भिलवडमध्ये पोहोचल्यानंतर या रस्त्यावर 2 फाटे फुटतात. एक मार्ग गाडीने जाण्यासाठी व दुसरा पायी जाण्यासाठी आहे. पण गाडीने जर गेलं तर ऋषभ भगवानांपर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतर मात्र आपल्याला वरती जाण्यासाठी पायी जावे लागेल. मांगीतुंगी हा किल्ला जैन तीर्थासाठी प्रसिद्ध आहे. इथे जैन धर्मियांचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच अशी मूर्ती आहे. त्याचप्रमाणे येथे राम, हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गवा, गवाक्ष आणि इतर अनेक तपस्वींनी जगातून अंतिम मुक्ती प्राप्त केली आणि मोक्षाला गेले अशी आख्यायिका आहे. तसेच हे पवित्र स्थान भगवान राम, सीता, कृष्ण आणि बलराम यांच्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. फायनली सटाण्यावरनं नाही हो करत करत आम्ही निघालो. हॅलो गाईज, मला फिरायला खूप आवडतं. खूप वेगवेगळे डेस्टिनेशन आहेत माझ्या बकेट लिस्टमध्ये. त्यातलं एक डेस्टिनेशन म्हणजे मांगीतुंगी. खूप उंचावर आहे. तसं मला आता सध्या खूप नी प्रॉब्लेम होतोय, पण तरी पण ट्राय करणार आहोत आम्ही चढायचा. बघू काय काय होतं, तुम्हाला लवकरच सांगते. काय लागली स्टार्ट केलंय आता आम्ही चढायला. बघू आमची रिऊ तर सगळ्यांच्या पुढे निघाली आहे. रिऊ हाय कर, रिऊ हाय कर. हाय गाईज. आम्ही पुढे गेल्यानंतर एक आजोबा भेटले, त्यानंतर एक आजी भेटल्या. म्हणजे हे दोघं लोक डिफरंट फॅमिलीतून होते, परंतु यांचं एकाचं वय 75 आणि एकाचं वय 70 होतं. तरी पण ते पहाटे लवकर उठून आणि पूर्ण ट्रेक कंप्लीट करून आलेले होते. आणि आपल्याला किती थकायला होतं, कुठे जावंसं वाटत नाही. ह्या जुन्या लोकांकडून आपण खूप काही घ्यायला हवं. अंकल आप कहाँ से आए हो? जयपुर से। जयपुर से आए। आपका एज कितना है अंकल? 75 साल। अरे आप तो बहुत फिट हो। आप कितने बजे ऊपर चढ़ने लगे? 5:30 निकल गए थे वहाँ से। अच्छा, अभी आप नीचे उतर रहे हैं ना? हाँ, अभी कोई तकलीफ नहीं ना आपको? तकलीफ नहीं। ये सब भगवान के भरोसे। हाँ? हमने देसी भी खाया पहले के जमाने का। हाँ, अब क्या है? जय जय जिनेंद्र। जय जिनेंद्र। हाँ, आपको भगवान खुश रखे अंकल। आपकी क्या उम्र है? अभी वही बोलो ना, आपने जो बोला था वो बोलो ना आप, कि शरीर की वो बोलो ना, क्या बोले थे? ताना जो बोली थी ना पहले, शरीर की उम्र होती है, शरीर की उम्र होती है अपनी नहीं। हाँ, 70 साल उम्र है ना आपकी? हाँ, 70 के। हाँ, आप बोलो ना, वो शरीर की उम्र रहती है, मन की नहीं रहती। 60 के ऊपर हो गई, मतलब 60 के ऊपर हो गई। अच्छा, वे कहाँ से आए? राजस्थान। राजस्थान, अच्छा है। कोटा चलो, राजस्थान। कोटा। आपको भगवान सुखी रखे। फायनली सर्व फॅमिली उंचावर चढली. मी, बाबा, राणू खूप मस्ती करत करत वरती जात होतो. परंतु बिचारे भाऊ आणि पूजा रिऊ 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 करत करत एन्जॉय करत होते. कारण ती इतकी आगाऊ आहे ना, तर कधी काय उद्योग करेल काही सांगू शकत नाही. पण शेवटपर्यंत तिचा एकच ध्यास होता की मी तुम्हाला लीड करते आहे आणि मी पुढे असेल आणि तुम्ही सर्व मागे असाल. आणि तसंच झालं. ती सगळ्यांच्या पुढे होती आणि आम्ही सगळ्यांच्या मागे होतो. आणि शेवटी फायनली तीच सगळ्यांच्या पुढे चढली, तीच सर्वात पहिले उतरली.
आम्ही मात्र तिच्या मागे टुकूटुकू येत होतो. आणि अशा पद्धतीने आम्ही फायनली मांगीतुंगी सर केलं. घरी आलो. 2-3 दिवस खूप पाय दुखले. पण खरं सांगू का, तिथे इतकी शांतता होती ना. माझं मन अजूनसुद्धा तिथे आहे. एवढं पेन होत असताना सुद्धा मला असं वाटतंय पुढच्या हिवाळ्यात परत मी तिथे जाणार आणि त्या शांतीची अनुभूती घेणार. तुम्ही सुद्धा एकदा तिथे जाऊन या.